इंग्लिश हा जो विषय होता त्या विषयात कॉपी म्हणजे चीटिंग चालली नाही, म्हणून नेमका मी त्या विषयात फेल झालो आणि आमच्या गावातल्या 11 मुलांमध्ये मी एकटाच नापास झालो। मला नोकरी न मिळाली नाही याचं कारण होतं की माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स नव्हते। शेवटी पॉकेटात खिशात असलेले 20 रुपये संपले आणि आता काय करायचं आणि खूप अशी भूक लागलेली। लग्न झाल्यानंतर लाईफ परत खूप स्टफ झाली माझी, कारण की आई माझी आजारी पडली, बेडवर आली। आयुष्यात ध्येय, चिकाटी, जिद्द, लॉयल्टी असणं किती गरजेचं आहे ह्याचंच उदाहरण म्हणजे एक 12वी फेल मुलगा खेडेगावातला, ज्याला वडिलांनी घराबाहेर हाकललं। त्याचं साम्राज्य म्हणजे 250 कोटी व्हॅल्युएशन असलेली कंपनी आणि त्यामागचा प्रवास, हे सांगण्यासाठी मी ह्या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे। नमस्कार, मी गुलाबराव पांडुरंग जाधव, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात छोटंसं गाव लोंढे या गावातला। कृष्णापुरी हे माझं छोटंसं गाव। ह्याच्यामध्ये माझं शिक्षण 1ली ते 10वी पर्यंत गावात झालं आणि त्याच्यानंतर जी काही गरिबी आमच्या नशिबी पूजलेली, त्याच्यामध्ये 5 भावंडं आणि आईवडील असं आमचा परिवार। 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं गावात। त्याच्यानंतर 12वी, 11वी आणि 12वी हे 95-96ला मी असताना मी नेमका 12वीत फेल झालो आणि त्याचं कारण हेच होतं की जशी 12th फेल हा मूव्हीज तुम्ही रिसेंटली बघितला असेल, मनोज कुमार, सेम तसंच झालेलं आहे। आणि 12वी फेल होण्याचं कारण हेच होतं की इंग्लिश हा जो विषय होता त्या विषयात कॉपी म्हणजे चीटिंग चालली नाही, म्हणून नेमका मी त्या विषयात फेल झालो आणि आमच्या गावातल्या 11 मुलांमध्ये मी एकटाच नापास झालो। तर वडिलांना हे सहन न झाल्यामुळे त्यांनी मला संध्याकाळी खूप मारलं आणि माझा इन्सल्ट झाला, माझा अपमान झाला आणि मला त्यांनी घराबाहेर काढलं। तर संध्याकाळी रात्री 9 ते 10 वाजता मी घराबाहेर पडलो। एक आईने मला 20 रुपये दिले आणि ते 20 रुपये गाठीशी घेऊन मी घराबाहेर पडलो। रात्र कशी तरी बस स्टँडवर घालवली। सकाळी चाळीसगाव या शहरात आलो आणि विदाऊट तिकीट रेल्वेने तो प्रवास चालू झाला आणि प्रवास हा मुंबईला थांबला, कल्याणला। मुंबईला आमचे कोणीच नव्हते, म्हणजे माझ्या परिवारातला मी एकटाच 10वी 12वी पर्यंत शिकलेलं। फॅमिली बॅकग्राऊंड होतं, फायनान्शियली वगैरे असं काही नव्हतं। त्याच्यानंतर स्टेशनवरच रात्र काढली। 2-3 दिवस मित्रांनो मी नोकरी शोधली, पण माझ्याकडे एक ड्रेस म्हणजे एक पॅन्ट शर्ट व्यतिरिक्त काहीच नव्हतं, काही कागदपत्र माझ्याकडे नव्हतं। त्यामुळे मी 2 ते 3 दिवस नोकरी शोधली, पण मला नोकरी न मिळाली नाही याचं कारण होतं की माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स नव्हते। शेवटी पॉकेटात खिशात असलेले 20 रुपये संपले आणि आता काय करायचं आणि खूप अशी भूक लागलेली। तर शेवटी मी विचार केला की आपण एक हॉटेल गाठायचं आणि त्याच्यात काम बघायचं आणि असं करत करत संध्याकाळी तो पूर्ण दिवस उपाशी पोटी मी कल्याणमध्ये फिरलो आणि एकविरा म्हणून एक हॉटेल मिळालं। त्याच्यात गेलो, त्या मालकाला सांगितलं, तर मालकाने सांगितलं की किचनमध्ये म्हणजे मोरीसाठी आम्हाला एक वर्कर पाहिजे, मुलगा पाहिजे, तुला चालेल का? म्हटलं निश्चित मला चालेल, कारण की एवढी भूक लागलेली की मी काही काम करायला तयार आहे। आणि लिटरली मला MAZ बॅग ठेवली आणि मोहरीत हे सगळं क्लीन करण्यासाठी, डिश क्लीन करण्यासाठी भूक एवढी लागलेली की मी त्या मालकालाही बोललो नाही की मला खायला दे किंवा जेवायला दे, कारण की तो मला काढून टाकेल ही भीती होती। म्हणून मी मोरी क्लीन करताना तर त्या प्लेटमध्ये काही उरलेले वडे आणि मिसळ आणि ती चुपचाप खाल्ले, सॉरी। असा प्रवास चालू होता। त्याच्यानंतर मी चहा विकायला लागलो मोरीतून आणि काही युरेका फोर्ब्स ही कंपनी होती, त्यांच्याकडे मी चहा वगैरे द्यायला जायचो, विकायला जायचो। आणि अशा याच्या आतमध्ये मला एक रेफरन्स मिळाला। तिथे साई खानोलकर म्हणून एक ऑफिसर होते, जे तिकडे मॅनेजर होते आणि ओळख झाली त्यांच्याशी आणि मी त्यांना सांगितलं की बाबा मला पण नोकरी द्या इकडे, आणि मी हाफ पॅन्टीवर आणि चहा विकणारा आणि मला नोकरीसाठी मी त्यांच्याकडे एक रिक्वेस्ट टाकली। तर त्यांनी एक मस्करीमध्ये मला सांगितलं, हो ठीक आहे, तुला नोकरी देणार। आणि असा प्रवास झाला। मला त्यांनी रेग्युलर बोलवायचे
इंटरव्ह्यूला मी जायचो आणि परत मला सांगायचे ते की अच्छा उद्या आहे. असं जवळजवळ 15 दिवस त्यांनी मला फिरवलं. मे बी त्यांनी माझी लॉयल्टी, माझी नीड, माझी गरज चेक केली असेल आणि 15व्या 16व्या कॉलला मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी तुम्हाला घेतो, एक जॉब देतो. आणि मी युरेकामध्ये माझी 4 वर्षानंतर म्हणजे 2000 साली मला एक नोकरी मिळाली, सेल्समन. म्हणजे आम्ही ते जे एक व्हॅक्यूम क्लीनर होतं ते विकायचं, डोर टू डोर बेल मारायची. साधारण एक 16 तासाची नोकरी होती, 1500-1600 रुपये पगार. पण मला त्यांनी जेव्हा एक रूम करून दिली, माझ्यासाठी ते देवच होते. मला रूम करून दिली, माझ्यासाठी त्यांनी तो सगळा प्रवास एक माझ्यासाठी एक सेट करून दिला. त्याच्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा मी टाय अंगावर चढवलं आणि ड्रेस घातला, तर त्यांनी मला सांगितलं की ह्या प्रवास, ही जर्नी खूप इम्पॉर्टंट आहे, ते तू ठरव. म्हणजे तुला माझ्यासारखं बनायचं आहे की परत त्याच आयुष्यात जायचं आहे. तर बस. आणि मला त्या व्यक्तीचं खूप मनात हे झालं की हा व्यक्ती दुखावला नाही गेला पाहिजे. आणि मी जोशाने कामाला लागलो आणि जवळजवळ 3 वर्षात मित्रांनो मी टॉपर झालो त्या कंपनीमध्ये. खूप सारा अवॉर्ड्स मिळाले मला त्या कंपनीत. 2004मध्ये लग्न झाल्यानंतर लाईफ परत खूप स्टप झाली माझी, कारण की आई माझी आजारी पडली, बेडवर आली आणि त्याच्यामुळे मला लास्ट बेडवर असल्यामुळे मला ती नोकरी सोडावी लागली. परत मी 2 वर्ष गावाला गेलो आणि त्याच्यानंतर आईचं देहांत झालं 2006ला. त्याच्यानंतर परत मुंबईला आलो आणि माझा छोटासा व्यवसाय चालू केला ॲक्वागार्डचा. आणि त्यानंतर मी आणि साईने ठरवलं की मराठी माणूस नोकरी करू शकत नाही किंवा बाहेरच्या स्टेटमधून आलेले लोक बिझनेस करतात आणि मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही. असं ठरवल्यानंतर 2009मध्ये आपण एक बिझनेस चालू करायचा हे ठरवलं. आणि तोही पर्यावरणपूरक असला पाहिजे, त्याला कॉम्पिटिशन नसली पाहिजे फारशी, खूप लाँग प्रोसेसने चाललेला बिझनेस असला पाहिजे. आणि 2009मध्ये आम्ही लहास ह्या कंपनीची स्थापना केली. लहास याचा अर्थ LAHS, लहास म्हणजे लेट अस ऑल हॅव सक्सेस, हे याचं मिनिंग आहे. 2009मध्ये ही कंपनी चालू झाली. सोलर ह्या प्रॉडक्ट्सची आम्ही सुरुवात केली. 1,25,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून आम्ही ही कंपनी चालू केली. हा प्रवास धीरे धीरे चालू झाला. त्याच्यानंतर आम्ही एक नीड ओळखली मार्केटमध्ये की जी पाण्याची. तसं आम्ही 2011-12मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हे चालू केलं, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट वगैरे चालू केलं. 2012मध्ये ही कंपनी आम्ही प्रायव्हेट लिमिटेड केली. साधारण एक 3 ते 3.5 कोटीचा हा टर्नओव्हर झाला आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यानंतर 2012ला आम्ही काही असं विचार केला की आपल्या देशामध्ये अजून कचरा ही खूप मोठी समस्या आहे, जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. त्याच्यानंतर आम्ही विचार केला, 1 ते 2 वर्ष आम्ही R&D केली आणि पूर्ण असं अभ्यास केल्यानंतर कळलं की डम्पिंग आणि कचरा हा देशाचा खूप मोठा इश्यू आहे. देशच नव्हे पर भारत देशच नव्हे, पूर्ण वर्ल्डमध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर आम्ही खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज बघितल्यानंतर असं कळलं की बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज ह्या काही व्हेरिएशनमुळे सक्सेस नाहीत. त्याच्यानंतर आम्ही आमची एक स्वतःची टेक्नॉलॉजी 2 वर्षानंतर काढली, OWC, ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टिंग गोल्ड डस्ट म्हणून. आणि ती टेक्नॉलॉजी आज पूर्ण भारताभर आम्ही जवळजवळ 300 ते 400 मशीन सप्लाय केल्यात. नगरपालिका, महानगरपालिका, गव्हर्नमेंट PSU, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये चालू केलेत. आणि असा आम्ही प्रवास चालू केला. त्याचे पेटंट्स वगैरे घेतलेत. त्याच्यानंतर साधारण 2014-15मध्ये हा एवढा प्रवास सोपा नव्हता. गव्हर्नमेंट टेंडर, मोठमोठ्या कंपन्यांशी फाईट करणं, त्याच्यानंतर मॅनपॉवर, एक्सपर्ट मॅनपॉवर आणि ह्या सगळ्या गोष्टी. टेंडरिंगमध्ये खूप प्रॉब्लेम्स यायचे. छोटी कंपनी, आमच्या फील्डमध्ये खूप अशा दिग्गज कंपन्या आहेत, खूप असे मोठे लोक आहेत, त्यामुळे आमचा निभाव लागणं, पण तरी आम्ही खूप फाईट करत होतो. याचा अर्थ की आमच्या कंपनीची कन्सिस्टन्सी आणि त्याच्यानंतर आम्ही खूप लॉयल होतो आमच्या बिझनेसची. आमचे व्हॅल्युएशन एवढे क्लिअर होते की कुठलाही प्रोजेक्ट असतो, कुठलाही बिझनेस असो, खूप लॉयल आणि खूप कन्सिस्टन्सी ठेवायची आणि त्याच्यामध्ये काही एक चुकीचं झालं नाही पाहिजे, हे आमचं गोल होतं, ध्येय होतं. या हिशोबाने आम्ही चालू होतो. आणि 2015-16मध्ये आम्ही परत
एक आविष्कार म्हणजे एक अशी गाडी डोक्यात आली की बऱ्याच ऑफिसर्सने आम्हाला सांगितलं की असं का नाही करत की तुम्ही आता जे काही मशीन्स बनवतात त्याला जागा लागते, कुठले हे करण्यासाठी मशीन्स असेंबल किंवा मशीनवर प्रोसेस करण्यासाठी, कचरा प्रोसेस करण्यासाठी जागा लागते, असं काही बनवा की ज्याला जागाच लागली नाही पाहिजे. आणि तो कन्सेप्ट डोक्यात ठेवून जवळजवळ मित्रांनो आम्ही 3 ते 4 वर्ष R&D केला आणि टोगो हे आविष्कार, हे मशीन्स लॉन्च केलं. जे टोगो म्हणजे ट्रीटमेंट ऑफ वेस्ट ऑन द गो, म्हणजे चालता फिरता घन कचरा व्यवस्थापन. म्हणजे हे गाडीवरच ह्या कचऱ्याचं प्रोसेस होतं. आणि मित्रांनो सांगायला आवडेल, ही जगातली पहिली टेक्नॉलॉजी आणि पहिली गाडी आहे. मुख्यमंत्री साहेबांनी ठाणे महानगरपालिकेसाठी बुक केली, मुंबईसाठी ह्या बुक झाल्या गाड्या आणि ह्या गाडीचं आम्ही एक लॉन्चिंग केलं, खूप धडाक्यात लॉन्चिंग केलं. सध्या ह्या आम्ही भारतभर काम करतो आहे आणि आमची काही मशीन्स आता आम्ही फिलिपिन्सला एक्सपोर्ट पण केलं. त्याच्यातल्या साधारण हा प्रवास करताना खूप सोपा प्रवास नव्हता, कारण की फिनान्शियल बॅकअप हे खूप महत्त्वाचं होतं. आणि गव्हर्नमेंट बिझनेस म्हणजे आपल्याला ठाऊक असेल की आम्हाला ॲडव्हान्स मिळत नाही, अशामध्ये आम्ही 50 कोटी 100 कोटी अशा ज्या ऑर्डर्स आहेत असे टेंडर्स भरायचो आणि त्या टेंडर्सच्या माध्यमातून आम्ही हे जवळजवळ आज महाराष्ट्रामध्ये 25 ते 30 महानगरपालिका आणि आउट ऑफ महाराष्ट्र जसं गोवा झालं, कर्नाटक, बँगलोर, केरळ अशा ठिकाणी सुद्धा आमच्या नगरपालिकेत आमच्या मशीन्स वगैरे गेल्यात. पूर्ण असा प्रवास करताना, हा जो प्रवास करताना खूप सोपा नव्हता, पण आम्ही आमच्या ध्येयावर ठाम होतो की जे काही करायचं खूप लॉयल राहायचं. आणि 2012 ते 13 आम्ही जो प्रोजेक्ट केला वेंगुर्ला घन कचरा, झिरो डंप, शून्य कचरा, तर त्याला आज 9 वर्षापासून अवॉर्ड्स मिळतात महाराष्ट्र शासनाचं. आणि ती जे आमचं जे कार्य होतं ते भारतभर गाजलं पूर्ण ठिकाणी. आणि आम्हाला त्या नजरेने म्हणजे घन कचरा व्यवस्थापन, वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे LAHAS ह्या नजरेने सगळ्यांचं ते इंटेन्शन आणि बघणं झालं. आणि आज मित्रांनो सांगायला खूप आवडेल की आमच्याकडे 210 हे स्टाफ आहेत, साधारण 250 ते 300 असोसिएट आहेत, म्हणजे साधारण 500 लोक ह्या कंपनीसोबत जोडलेले आहेत. आणि साधारण आमचं जे कंपनी व्हॅल्युएशन हे 250 कोटीच्या आसपास आहे. आणि लवकरच आमचं जवळजवळ एक मार्च एप्रिलमध्ये आमचा IPO येतोय. आमचं ध्येय आहे की 2030 डम्पिंग फ्री इंडिया, म्हणजे भारतात डम्पिंगच नसलं पाहिजे, हे आमचं ध्येय. तसेच 2025 पर्यंत ही कंपनी म्हणजे 1000 स्टाफ असले पाहिजे, साधारण 1000 कोटीचं टर्नओव्हर असलं पाहिजे, हे आम्ही टार्गेट घेऊन चाललेलो आहे. आणि आपलं यंग जनरेशनला सांगायचं असं मेसेज द्यायचं असं आहे की कष्ट रडवतं पण घडवतं. जे आज हे जे काही घडलं आहे ते मित्रांमुळेच घडलं आहे. आणि एक लॉयल्टी, एक आपण लॉयल आहोत हे बघूनच माझ्या मित्रांनी मला एक सोबत घेऊन हा व्यवसाय चालू केला. आणि जे आज काही आम्ही जे हे उभारलेलं आहे, जे काही आज हे उभं केलेलं आहे LAHAS, आणि त्या LAHASच्या याच्यावर आज स्वतःचे आमचे 5 पेटेंटेड आहेत. पेटेंट आम्ही आज घेतलेत. ज्या काही टेक्नॉलॉजी आहे, जसं आम्ही इन्सिनेटर बनवतो, रिजेक्ट वेस्ट इन्सिनेटर, OWC, टोगो हे वॅन बनवतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आम्ही स्वतःचे पेटेंटेड, हे 5 पेटेंट घेऊन आज 5 कंपन्या, LAHAS ग्रीन इंडियाच्या 5 कंपन्या आहेत. मित्रांनो सांगायचं एवढं होतं मेसेज की वडिलांनी मला घराबाहेर काढलं 12वी फेल झाल्यामुळे. आणि त्यावेळेस 2 गोष्टी सांगितलेल्या की एक तर माझं नाव वापरू नको 12 फेल झाल्यामुळे, आणि मी असेपर्यंत घरात येऊ नको. तर आणि दुर्दैव असं आहे की ते या जगात नाही. पण माझा मेसेज असा असेल की आज मी एवढ्या लोकांना नोकऱ्या देऊ शकतो आणि हे एवढं मोठं साम्राज्य उभे करू शकतो. तर अशक्य असं काही नाही आहे. तर हे जे काही उभारलं आणि ते केलं की जो एक मेसेज त्यांच्यापर्यंत पोचावा ईश्वराच्या कृपेने, हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो मला जोश टॉकने संधी दिली, इथे बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.